आहे। मुंबई महापालिकेच्या सत्तेतून ठाकरे गटाला पायउतार केल्यानंतर आता राज्यामधील सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची एका अर्थानं ठाकरेंची आणखी नाकेबंदी केली आहे। नव्या महापौर निवडीच्या वेळी मावळते महापौर किंवा सर्वात ज्येष्ठ नगरसेवकाला पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याचा नियम सरकारनं अधिसूचना काढून बदललाय। नव्या अधिसूचनेनुसार महापौर निवडीच्या कामकाजाचे अधिकार प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आले। सध्याच्या आयुक्तांना हाच दर्जा असल्यामुळे ते पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील। त्यामुळे पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडणार आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर, एका अर्थाने आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची आणि खऱ्या अर्थाने ठाकरेंची ही कोंडी केल्याचा प्रयत्न आपण पाहतोय। जी नवी अधिसूचना आहे त्यामध्ये काय म्हटलं गेलंय? मुळात यापूर्वी कोणतीही निवडणूक होत असताना किंवा पहिली जी नगरसेवकांची सभा होते त्यावेळेस पीठासीन अधिकारी म्हणून तत्कालीन माजी महापौर अथवा सभागृहातल्या वरिष्ठ सगळ्यात जास्त नगरसेवकांना मान दिला जात होता। पण त्या अधिसूचनेमध्ये आता बदल केल्याची माहिती समोर येत आहे। अर्थात ही नगरविकास खात्याच्या वतीनेच काढण्यात आलेलं हे नोटिफिकेशन आहे असं समजतं। यामध्ये प्रामुख्याने जो पहिल्यांदा जनरल बॉडी ज्यावेळेस होईल त्यावेळेस सचिव दर्जाचे अधिकारी तत्सम महापालिका आयुक्त हेच पीठासीन अधिकारी म्हणून बसतील आणि त्यांच्या नेतृत्वामध्येच त्यांच्या उपस्थितीमध्ये पहिली जनरल बॉडी होईल। यामुळे माजी महापौर म्हणून शिवसेनेच्या ज्या नगरसेविका आहेत किशोरी पेडणेकर असो किंवा वरिष्ठ सगळ्यात सभागृहातले सिनियर नगरसेवक म्हणून जे शिवसेनेचे असतील त्यांना ही संधी मिळणार नाही। अर्थात त्याच्यावरनं राजकारण सुरू झालेलं आहे की हे ठाकरेंच्या नगरसेवकांवर कुरघोडी आहे का, शासन नगरविकास खात्याचे एकनाथ शिंदेकडे आहे, त्यांनी या स्वरूपातलं मुद्दाम काही कृत्य केलंय का, त्यांच्या आदेशाने अशा स्वरूपाची काही नवीन अधिसूचना काढली का, असे आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।